विदेशात चांगली नोकरी मिळवून देतो, भरगच्च असा पगार मिळेल, अशा आशेवर या 5 एजंटने भारतीय लोकांना गंडा घातला. यात अनेक भारतीय होते आणि देशादेशांमध्ये तुम्हाला चांगली नोकरी लावून देतो अशा आशेने किंवा चांगली नोकरी आपल्याला मिळेल या आशेने, भरगच्च पगार मिळेल या आशेने या भारतीयांनी या एजंटला बऱ्यापैकी पैसे मोजले आणि ही मंडळी विदेशात गेली देखील. असं नाही की एजंटने पैसे घेतले आणि यांना नोकरी दिली नाही. यांनी त्यांना विदेशात पाठवलं आणि या भारतीयांची संख्या होती तब्बल 60 लोकांची. ही 60 लोक नोकरीच्या आमिषाने कोणत्या देशात गेली, कोण होते हे 5 एजंट आणि कोण होते हे 60 लोक, कशासाठी तिथे गेले आणि तिथे नोकरीला लागून यांनी तिथे कुठल्या प्रकारचं काम केलं हेच पाहायचंय आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनेल. मित्रांनो, आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत, या सत्य घटनेचं नाव आहे सायबर गुलाम. मी जे काही अगोदर थोडंसं बोललो आणि आताच्या सत्य घटनेचं मी तुम्हाला नाव सांगतोय सायबर गुलाम, याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकी कहाणी काय आहे ती. असो तर मित्रांनो, ही पूर्ण कहाणी आपल्याला पाहायची, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर वळूया आता मूळ विषयाकडे. तर मित्रांनो, हे 5 जणांचं टोळकं आणि या टोळक्यांनी हा गोरखधंदा चालू केला होता की लोकांना फसवायचं, लोकांकडून पैसे उकळायचे आणि म्यानमार, थायलंड, मलेशिया अशा अनेक देशांमध्ये या भारतीयांना नोकरीसाठी पाठवायचं आणि भारतीय या आमिषाला भुलले. मित्रांनो, या टोळक्यापैकी एक जो होता, मुख्य जो आरोपी होता, तो मनीष ग्रे उर्फ मॅडी हा अभिनेता होता. अनेक टीव्ही सिरियलमध्ये त्याने काम केलेलं आहे, अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि याच ओळखीचा फायदा घेऊन त्याने अनेक लोकांना कसा चुना लावला तेच आपल्याला आता पाहायचंय. तर बघूया आजची जी सत्य घटना आहे सायबर गुलाम, तिला आता खऱ्या अर्थाने सुरुवात करूया. थायलंडमध्ये नोकरीची आमिष दाखवून हा जो मॅडी आहे, मुख्य आरोपी, हा मॅडी म्यानमारमध्ये या भारतीयांची तस्करी करायचा, याचा हा मुख्य धंदा झाला होता. अभिनेता करतच होता, पण त्याचा फायदा घेऊन हा तो भारतीय माणसं विकण्याचा त्याने एक नवीन गोरखधंदा चालू केला होता आणि त्याच्यामध्ये त्याला बऱ्यापैकी प्रॉफिट होत होतं. मित्रांनो, आणि या टोळक्यातली दुसरी व्यक्ती म्हणजे तलनिती नुलास्की, चीन, कझाकस्तानी नागरिक, जी पुढील त्याच्या धंद्यासाठी या भारतामध्ये एक ऑफिस चालू करायचं असं, त्याची एक शाखा तयार करायची असं त्याच्या डोक्यामध्ये चालू होतं आणि तो त्या तयारीत होता. परंतु मित्रांनो, पोलिसांनी ही तयारी होण्याच्या अगोदरच या चायनाचा जो नागरिक होता त्याला बेड्या ठोकल्या. या टोळक्यातील पुढची मंडळी म्हणजे तैसन रविचंद्रन आणि रूप नारायण गुप्ता. या 4-5 जणांच्या टोळीने भारतीयांना बऱ्यापैकी चुना लावला, परंतु महाराष्ट्र सायबर पोलीस यांनी शिताफीने या सगळ्या लोकांना बेड्या ठोकल्या. परंतु ज्या वेळेला यांना बेड्या ठोकल्या होत्या त्यावेळेला ह्या मंडळींनी बराच घोळ घालून ठेवलेला होता आणि तब्बल 60 लोक म्यानमारमध्ये अडकलेली होती. तरी त्यातील म्यानमारमधील अडकलेल्या 1-2 आपल्या कुटुंबियांना फोन केला भारतामध्ये
आणि त्यांना सांगितलं की आम्ही अतिशय वाईट अवस्थेमध्ये या म्यानमारमध्ये अडकलेलो आहे. आमची परिस्थिती खूप खराब केलेली आहे इथे या लोकांनी, त्यामुळं काहीही करा आणि आमची याच्यातून सुटका करा असा फोन केला. त्याच्यानंतर ही चक्र फिरायला लागली आणि ह्या चक्र फिरताना हे जे काही 4-5 जणांचं टोळकं होतं, या टोळक्यांना सायबर पोलिसांनी अटक केली आणि आता पोलीस निघाले होते म्यानमारच्या दिशेने. जे 60 भारतीय त्या म्यानमारमध्ये अडकलेले होते त्यांची सुटका करण्यासाठी. आता नेमकं या म्यानमार देशाने आपल्या या 60 भारतीयांबरोबर काय काय केलं ते आता आपल्याला पुढे पाहायचे. मंडळी, म्यानमारमध्ये गेलेल्या या 60 लोकांना तिथं गेल्यानंतर काय झालं की एका सशस्त्र दहशतवाद्यासमोर उभं करण्यात आलं आणि एका कंपाऊंडमध्ये त्यांना कोंडून ठेवलं आणि त्या कंपाऊंडमध्ये अनेक सशस्त्र दहशतवादी उभे होते. आता या 60 भारतीयांकडून हे म्यानमारची लोक शेअर ट्रेडिंग किंवा बाकीचं काही असेल, हे सगळं बेकायदेशीर जी कामं आहेत, ही बेकायदेशीर कामं या भारतीयांकडून हे लोक करून घेत होते. आणि जर ज्या कोणी या भारतीयांनी या कामाला विरोध केला, या 2 नंबरच्या कामाला विरोध केला, तर तुमच्या शरीराचे भाग आम्ही काढू आणि त्याची विक्री करू अशी धमकी त्यांना दिली जात होती. मित्रांनो, त्यांचा जो छळ होत होता या कंपाऊंडमध्ये सशस्त्र दहशतवाद्यांसमोर, त्या छळाला अगदी पारावरच नव्हता. प्रचंड प्रमाणामध्ये छळ होत होता. अक्षरशः ही लोक, जी भारतीय मंडळी होती, ही लोक अगदी कंटाळलेली होती या सगळ्या प्रकाराला. कारण त्यांच्याकडून नको नको ती कामं ते करून घेत होते सायबर क्राईमच्या माध्यमातून आणि त्यांना ते करावं लागत होतं. नाही केलं तर बाजूला सशस्त्र काय म्हणतात तो दहशतवादी बंदूक घेऊन उभाच होता. त्यामुळं घाबरून नाईलाजाने ही मंडळी या प्रकारचे क्राईम गुन्हे करतच होते. आणि हे जे काही तरुण होते भारतीय, त्यांच्या बाबतीत काही गोष्टी घडल्या पण मित्रांनो. म्हणजे कसं झालं की ज्यांनी विरोध केला त्यांची हाताची पायाची नखं काढण्यात आली. काही जणांना विजेचे झटके देण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांचं जे काही मरण आहे, त्या मरण यातना महाराजांना ज्या वेळेला झाल्या असतील, त्या मरण यातना हे म्यानमारमध्ये अडकलेले भारतीय अनुभवत होते. भयानक होतं, हे सगळं भयानक होतं. अहो, नखं काढणं, झटके देणं विजेचे हे सोपी गोष्ट नाहीये. आणि त्यामुळं नाईलाजाने हे सशस्त्र जे काही दहशतवादी होते, बंडखोर होते, यांच्या समोर त्यांना हे क्राईम गुन्हे ह्या मंडळींना करावेच लागत होते, कारण त्यांच्या पुढे दुसरा पर्याय नव्हता मित्रांनो. आता हे जे काही तरुण होते, यांच्या जो काही छळ होत होता, त्या छळाला काही पर्वाच नव्हती. आणि मित्रांनो, हे जे काही एजंट होते, या एजंटला प्रत्येकी जेवढे भारतीय तुम्ही म्यानमारमध्ये पाठवलेले आहेत, त्या प्रत्येकी यांना $5,000 फायदा होत होता. म्हणजे हे प्रत्येकी $5,000 फायदा हे एजंट घेत होते. ते एखाद्या भारतीयाला, 60 भारतीयांना अगदी मृत्यूच्या दाढेत टाकून हे $5,000 फायदा घेत होते, मजा मारत होते. परंतु मित्रांनो, या सगळ्याची भणक आपल्या महाराष्ट्र सायबर पोलिसांना लागली आणि त्यांनी म्यानमारमधून या छळ होत असलेल्या 60 लोकांची सुटका केली आणि अतिशय शिताफीनं अशी सुटका केली. आणि हे जे काही 4-5 लोक जे एजंट होते, यांच्याही हातामध्ये बेड्या ठोकल्या. मित्रांनो, म्यानमारमध्ये गेलेल्या या भारतीयांना अक्षरशः गुलाम बनवलं जात होतं, हे तुमच्याशी मी बोललेलोच आहे. आणि या गुलामांची आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी किंवा सायबर पोलिसांनी अतिशय शिताफीनं सुटका केली. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की या अशा प्रकारचे कितीतरी भारतीय वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेले आहेत की जे अजून ओपन झालेले नाहीत. आत्ताच पाठीमागे अमेरिकेने बऱ्याच भारतीयांना इंडियामध्ये आणून सोडलं, पंजाबमध्ये आणून सोडलं. खूप लोक आहेत, खूप देशांमध्ये अशी काही फसलेली लोक आहेत की जी फसलेली लोक ती फसलेलीच आहेत, परंतु त्यांचं सुटका झालेली नाही.
ते ह्या यातना भोगतच आहे. त्यामुळं मित्रांनो, तुमच्यापर्यंत हा नोकरीचा भूलभुलैया जर आला ना, तर खूप सावध राहा, खूप चौकशी करा, सगळ्या प्रत्येक गोष्टीची खात्री करा आणि त्यानंतरच या प्रकाराला तोड द्या. तुम्हाला परदेशात पाठवणारे जे एजंट आहेत ते किती म्हणजे विश्वास ठेवण्यायोग्य आहेत याचा तुम्ही विचार करा. जर तुम्ही परदेशात गेले मित्रांनो आणि तुमचा जर असा काही छळवणूक झाली किंवा फसवणूक झाली तर ते खूप कठीण असतं. त्यामुळं परदेशामध्ये जाण्याचा जो काही तुमचा विचार आहे तो व्यवस्थित करा, प्रचंड त्याच्यावर काम करा आणि मगच हा निर्णय घ्या. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट अशी आहे की भारत देश हा आपला देश आहे आणि या भारत देशामध्ये तुम्हाला जे हवं, जर तुमच्याकडे टॅलेंट असेल तर ह्या भारत देशामध्येही तुम्हाला सर्व काही मिळू शकतं, याची मी खात्री देतो तुम्हाला. पण आपल्याला काय होतं की परदेशाचा मोह, माझा मुलगा अमेरिकेला आहे, माझा मुलगा न्यूझीलंडला आहे, माझा मुलगा ऑस्ट्रेलियाला आहे वगैरे वगैरे, हे जे काही आपण भ्रमाचे भोपळे घेऊन फिरत असतो, या भ्रमाच्या भोपळ्यामध्ये आपलं कुठं फसवणूक होईल काही सांगता येत नाही. मित्रांनो, परदेशामध्ये जर तुम्ही गेलात तर परदेशामध्येही तेवढाच खर्च आहे, जेवढा पगार आहे तेवढाच खर्च आहे. त्यामुळे सावध राहा, आपल्या कुटुंबाला जपा, स्वतःला जपा आणि ह्या अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून नक्कीच सावध राहा. मित्रांनो, मी परत येतो एका नवीन सत्य घटनेमध्ये तुम्हाला भेटायला येणाऱ्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.